तरी सुद्धा या ठिकाणी आज सर्व मराठी भाषिक आणि इतर पक्षातली लोक, मग ते मनसे असेल, शिवसेना असेल, आज सर्व पक्षातली लोक आहेत. इथे RPIचे पण या ठिकाणी लोक होती आणि सर्व जाती धर्मातले आहेत आमचे हे भाई आहेत. त्यामुळे आज लक्षात ठेवा, जिथे जिथे अन्याय असेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहणार. ही काय, ही महाराष्ट्र भूमी यांच्या बापाची नाही आहे. ही महाराष्ट्र भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदार, त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे हिंदवी स्वराज्य आणलं आणि हे हिंदवी स्वराज्य घालवण्याचं काम हे लोक करतायत. मराठीसाठी आज मोर्चा काढावा लागला. मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना भाजपचे मंत्री आशिष शेलार दहशतवाद्यांशी करतात. इथले स्थानिक आमदार नरेंद्र मेहता मोर्चाचा हेतू योग्य नाही असं म्हणतात. हेतूवर थेट संशय व्यक्त करतात. इथे सुद्धा लोक आली आहेत ना. महाराष्ट्राचं गीत चालू आहे, इथं कुठलं पाकिस्तानचं गीत नाही चालू आहे. ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचं गीत त्या ठिकाणी चालू आहे. काय तुम्हाला त्रास काय? फक्त तुम्हाला मराठी माणूस एकत्र झाला की तुम्हाला त्रास होतो. ह्याच्या पुढे मराठी माणसांची एकी अशीच राहणार आहे. कुठला पक्ष नाही, कुठला काय नाही, सर्व मराठी म्हणून आणि जे कोण आमच्या बरोबर येतील त्यांच्या बरोबर आम्ही राहणार आहोत. प्रताप सरनाईक आज आले होते, मात्र त्यांना पुन्हा परत जावं लागलं. मला वाटतं परत नाही तर चपलेने मारायला पाहिजे होतं, कारण तुम्ही सत्तेमध्ये बसलेला आहेत. लाज वाटायला पाहिजे. पोलिसांना सांगताय तुम्ही मोर्चा रद्द करा, पोलिसांना सांगताय तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि इकडे येऊन तुम्ही मोर्चाला सामोरे जातात. चपलेने मारला पाहिजे आणि त्यांनी पहिला आहे ना राजीनामा द्यावा. सत्तेत बसलेत ना तिकडे 50 खोके घेऊन, त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे. या ठिकाणी यायची गरज काय तुम्हाला? जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता, त्या ठिकाणी आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतात आणि इथे येऊन फक्त चमकुगिरी करायला आले होते. मी या ठिकाणी या सर्व नागरिकांचं मी कौतुक करतो. फडणवीसांनी सुरुवात सकाळी सांगितलं की मोर्चाचा मार्ग योग्य निवडला नाही, त्यामुळे परवानगी दिली नाही. आता म्हणतात की आम्ही पोलिसांवर कारवाई करू. अहो साहेब, पोलिसांवरती दोष देण्याचा काय उपयोग नाही, समजला? पोलीस लोकांचा दोष देऊन या ठिकाणी आपण बघतो की सध्या ज्या पद्धतीने प्रताप सरनाईक असतील, प्रताप सरनाईक आले ते पुन्हा गेले, मात्र त्यांना चपलेने मारायला पाहिजे होतं, राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका या ठिकाणी राजन विचार यांनी घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, सामटे, मेरा भाईंदर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.